नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या आज चर्चा तर होणारच. या विशेष कार्यक्रमात सध्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या जोमात सुरू आहे. सर्वत्र आपापल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी नेते मंडळी आता मैदानात उतरत आहेत आणि विशेष म्हणजे ज्या प्रभागासाठी प्रत्येकजण इच्छुक आहे त्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यासाठी इच्छुक लोक त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रभाग मोठ्या संख्येने असल्यामुळे प्रत्येकाकडे जाणं पोचता येत नाही, पण माध्यमाच्या माध्यमातून आपण घराघरापर्यंत पोहोचून त्यांची जे म्हणणं आहे ते आपण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सोलापूर शहरात कामगारांच्या जे वसाहत आहेत किंवा कामगारांच्या ज्या संदर्भात प्रश्न विचारणारे काही नेते आहेत त्यातीलच एक नेत्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं कार्यही गेल्या मला वाटतं 30-35 वर्षापासून कामगार क्षेत्राशी संबंधित आहे. त्यांनी ज्या वेळेला सोलापुरात बीडी कामगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्याशी थेट संपर्क साधून हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतंय, कारण काळ वेळ विसरलं की माणसं जुने सगळे विसरून जातात, नवीन काळाला आपण जुळवलं की मागचं सगळं विसरतो. पण काही जणांना त्या काळानुसार ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे या संदर्भात आवाज उठवले त्यावेळेला कामगारांची बाजू घेऊन पुन्हा एकदा कारखाने सुरू झाले. अशाच एका नेत्याने आपण या ठिकाणी आमंत्रित केलंय. या ठिकाणी सोलापूर शहरातील एक नव्या पक्षाची स्थापना करून त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत. विष्णू महाराज कारंपुरी सर यांना पहिल्यांदा मी जनदर्पण न्यूज चॅनलच्या या कार्यक्रमात स्वागत करतो. मला एक प्रश्न छोटासा असा आहे की आपण बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक होतात, तदनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक होतात. अचानक असं काय घडलंय की तुम्ही ते पक्ष सोडून स्वतःचं जनविकास पार्टी तुम्ही जे निर्माण केलं, नेमकं हे कारण काढण्याचं कारण काय? नमस्कार, मी विष्णू कारंपुरी महाराज, जनविकास क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष. सर, आपण ज्याप्रमाणे प्रास्ताविक करताना हे बीडी कामगारांच्या समस्या बाळासाहेबपर्यंत नेऊन कारखाने चालू केले, ही गोष्ट खरी आहे. आणि कालांतराने माणूस मागचा विसरतो, पुढचं ध्यानात ठेवून काम करत असतो. तो नियतीचा प्रश्न आहे. परंतु आपण जे प्रश्न विचारलात की बाळासाहेबांचं एवढं कट्टर समर्थक असून आपण या नव्या पक्षाची स्थापना का केली, बाळासाहेबांचा अजून देखील बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करतो. बाळासाहेबांच्या पुण्यतिथी असो, जयंती असो, कालच 6 जानेवारीला मासाहेबांनी ठाकरेंचं श्रद्धांजली वाहण्यात आली, स्मृतिदिन झालं. त्यांच्या प्रतिमेला आम्ही पूजन करून आमचं ते पूजन करण्यात आलं, आदरांजली वाहिली. त्यांच्यावर निष्ठा हे आमचा श्रद्धेचा प्रश्न आहे. परंतु या शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जे सोलापूर शहर व जिल्ह्याच्या माध्यमातून जो अंतर्गत कलह चालू आहे, जो वादावाद चालू आहे, तो गटबाजी चालू आहे, त्या गटबाजी बाबतीमध्ये आपण जे बाळासाहेबांच्या विचाराचे काम करतो त्या कामं करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत किंवा फक्त राजकारण ते करतायत. म्हणून आपण या शिवसेना पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलं तर गद्दार आपण होऊ शकतो. दुसऱ्या पक्षात गेलं तर गद्दारीसारखं आपण त्याचं आपल्याला नाव खराब नको म्हणून आपण स्वतंत्र पक्ष काढला. स्वतंत्र पक्ष जनविकास क्रांती सेना या पक्षाची स्थापना करून त्या माध्यमातून आपण लोकसेवा, समाजसेवा, राजकारण एकदम कमी, परंतु लोकसेवा, समाजसेवा आणि कामगारांची सेवा, एकूणच विकास आणि विचार आणि समाजसेवा या माध्यमातून हे पक्ष काढलेला आहे. हे जे पक्ष काढला जनविकास क्रांती सेना म्हणून, हे नेमकं काढायचं कारण उद्देश तुम्ही जे सर्वसामान्यांचं असं तुमचं म्हणणं आहे, पण यामध्ये इतर पक्षाचे पण त्या ठिकाणी तुम्ही सामील करून एक मोठ्या प्रमाणात निवडणुका तयार केल्या, असं नेमकं काय? मग तुम्ही त्याच पक्षांना काय तुम्ही पहिल्यांदा सुरुवात का केली नाही? दुसऱ्या पक्षांना काय घेण्याचं कारण काय? सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण पाहत आहोत की भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे निवडणूक हायजॅक केलेली आहे. ही महानगरपालिकेची निवडणूक पूर्णपणे ताबा घेतल्यासारखं या ठिकाणी करून केवळ नावाला सामाजिक, नावाला लोकशाही, नावाला बाबा सर्वसंमती अशा प्रकारचं दिसून येतं. एकच उदाहरण मी देतो की भारतीय जनता पक्षाने ज्या पक्षाला सोबत घेऊन महायुती करून निवडणुका लढवतं, मग लोकसभेचा असो, विधानसभेचा असो, त्या निवडणुका लढवल्यानंतर स्थानिक निवडणुकी बाबतीमध्ये
भारतीय जनता पक्षाने हुकुमशाही पद्धतीने की आमचाच पक्ष सर्वश्रेष्ठ आहे, आमचाच पक्ष सर्व बाबतीत जनतेमध्ये आहे, म्हणून ते त्यांनी एक हुकुमशाही पद्धत चालवलेली आहे. आणि पूर्णपणे या निवडणुकीमध्ये 1000च्या वर त्यांचे उमेदवार नावं नोंदवल्यामुळे किंवा इच्छुक उमेदवार झाल्यामुळं आमचा पक्ष म्हणजे एकदम युगोमत निर्माण झालं आहे. एक प्रकारचं त्यांना गर्व निर्माण झाला आणि त्यांनी इतर पक्षांना सोडून दिले. पण तसं नाही, आपण या हुकुमशाही पक्षाला किंवा भाजपा रूपी या हक्कदार एक प्रकारचं लोकांमध्ये सामाजिक सेवेपेक्षा सत्ता कसा गाजवतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेल्या पक्षाला सामोरं जाण्यासाठी सर्वसंमती असणं किंवा सर्वांनी एकत्र असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही समाजवादी पक्ष, जनविकास क्रांती सेना, राष्ट्रीय काँग्रेस जनपक्ष, त्याचबरोबर आपल्या अपक्ष लोकांना, त्याचबरोबर लेबर पार्टी, अशा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 6 पक्ष एकत्रित करून राष्ट्रीय विचार मंच, सामाजिक समाजसेवा संस्था अशा प्रकारच्या 8 पक्षांना एकत्रित घेऊन संयुक्त विकास आघाडीची निर्माण केली. त्या संयुक्त आघाडीच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिका निवडणुकीसमोर जात आहोत. परंतु या इतर पक्षांनी कुठल्याही प्रकारचे उमेदवार न दिल्याकारणे स्वतंत्र आम्ही जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून 4 ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. त्या 4 ठिकाणी आमचे उमेदवार विजयी होण्याच्या मार्गावर आहेत. 4 उमेदवार जे नेमकं कोण आहेत ते कुठल्या प्रभागातून इच्छुक आहेत? प्रभाग 3 मधून किरण क्षीरसागर ड, त्याचबरोबर प्रभाग 14 मधून अपक्ष उमेदवार चांदसाहेब शेख म्हणून त्या ठिकाणी मुजावर म्हणून आहेत, त्यांना आपण पुरस्कृत केलेल्या 14 मधून. आणि 16 मध्ये जनविकास क्रांती सेनेत 2 उमेदवार आहेत. एक ॲडव्होकेट विक्रम कसबे साहेब, त्याचबरोबर सोमनाथ मंडळे, अशा 2 उमेदवार 16 मध्ये दिलेले आहे. हे 4ही उमेदवार अत्यंत जोमाने प्रचार करत आहेत. लोक त्यांना एक्सेप्ट करत आहेत, म्हणजे स्वीकारत आहेत. आणि लोक त्यांना म्हणतात तुम्ही निवडून या, आमचे कामं करा, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला विनंती किंवा आम्हाला आवाहन करत आहेत. आपण संस्थापक अध्यक्ष आहात, मग आपण काय इच्छुक नव्हता त्या या पूर्ण याच्यामध्ये? आता आपला पक्ष स्थापन केलं पण 2 महिने झाले. 2-3 महिन्यामध्ये असं पक्षाची गडी बसवून की आता बघत आहोत. मी अगोदरच म्हणलं की भारतीय जनता पक्षाने निवडणूक हायजॅक केलेलं आहे पूर्णपणे. साधा उदाहरण आहे, खून पर्यंत इथं प्रकरण गेलेलं आहे. उमेदवारीच्या त्यांच्या एकमेव इच्छुकामध्ये त्यांचं समेट घडवता आलं नाही, त्यांना खून खराबापर्यंत त्या ठिकाणी आलेलं आहे. अशा वेळेला आपण या जे उमेदवार आपण देणार आहोत, आमचा एक जरी नगरसेवक आला तर महानगरपालिकेमध्ये आवाज उठवून, विरोधक म्हणून बसून आवाज उठवून पूर्ण सोलापूरकरांच्या जे मुख्य समस्या आहेत ते समस्या सोडवण्याचा समर्थ आहेत. म्हणून आम्ही हे पूर्ण निवडणूक कंट्रोल करण्यासाठी, आमच्या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी, आमच्या उमेदवारांचं नियोजन करण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलो. 9 आणि 13 मध्ये माघारी घेतलो. मग 9 आणि 13 मध्ये तुमचं प्राबल्य असताना तुम्ही उमेदवारी का माघारी घेण्याचं कारण काय? प्राबल्याचं कसं आहे, प्राबल्य तसं कामगार सेनेच्या माध्यमातून काम करत असताना पूर्व विभागामध्ये कामगार क्षेत्रात त्या ठिकाणी आपलं प्राबल्य आहे. परंतु या प्राबल्य असून चालत नाही. प्राबल्य असून या ठिकाणी हे होत नाही. आपल्याला एकूण निवडून येणार आहे, आपण त्या ठिकाणी निकष लावलेला आहे. निवडून येण्याचं कोण त्या ठिकाणी आपण जे निवडून येते त्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलेलं आहे. आपण 9 मध्ये 13 मध्ये आपले कामगार आघाडीचे कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तरांचे त्याचे उमेदवार आहेत, त्यांना आम्ही म्हणजे कामगार नेतृत्व करणारा म्हणून आपण पाठिंबा देऊ शकतो. त्या बाबतीत सुद्धा चर्चा चालू आहे. महाविकास आघाडीला सुद्धा आम्ही पाठिंबा द्यायचा आज उद्या निर्णय घेणार आहोत. परंतु सध्या जे 4 उमेदवार, आमचे 4 उमेदवार निवडून येण्यासारखे आहेत. निवडणुकीत तुमचं नेमकं शत्रुत्व कोणाचं, कुठल्या पक्षाला तुम्ही धरताय? आमचं हे बघा, राजकारण शत्रुत्व नसतं, विचार शत्रुत्व चालू आहे. शत्रुत्व आमचं सगळं आमच्या समाज बांधवाचा आहेत, एकमेक मित्र आहेत, दररोज आपण एकमेक बसून उठतो. परंतु आमचा विचाराचा विरोध शत्रू, आम सोलापूरचा बकाल करणारा शत्रू, सोलापूरचा एक प्रकारचं पूर्णपणे दुर्लक्ष करून साधा पाणी न देणारा शत्रुत्व म्हणजे आमचा भारतीय जनता पक्ष, आमचा शत्रुत्व पक्ष. आतापर्यंत सोलापुरात बऱ्याच मला वाटतं 8-10 वर्षापासून सोलापुरातली जी परिस्थिती आहे बदलत चाललेली आहे. अनेक आता विकासात्मक कामं या भाजपकडनं झाली असं त्यांचं म्हणणं आहे. मग याला तुम्ही समर्थन करत नाही? म्हणण्याला काय, बघा, आपल्याला त्यांनी विकास केला असं म्हणतात. तुम्ही या कोणता विकास केला? तर आम्ही विमानतळ तयार केलं. विमानतळ तर पूर्वीपासूनच आहे.
आता विमान उडायला लावलो, ठीक आहे, उडवायला लावलो, दररोज विमानाचं उड्डाण करण्याचा किंवा प्रवासी लोकांना सोय करण्याचा प्रयत्न करतो म्हणतो, परंतु ज्या ठिकाणी नागरी सुविधा मूलभूत गरजा राहत नाहीत, तो शहर कधी विकास होऊ शकत नाही. साधं दररोज पाणी द्या म्हणा, अगोदर तुम्ही दररोज पाणी द्यावं. विमान नंतर बघू, विमान कोण जाणार आहे? परत थोड्या दिवसा इलेक्शन झालं, ते विमान परत ग्राहक नाही म्हणून किंवा त्यानं ग्राहक म्हणजे प्रवासी नाही म्हणून परत बंद करण्याची शक्यता ना करता येत नाही. कंपनी आहे ते शेवटी. परंतु तुम्ही जे मूलभूत गरजा आहेत, नोकऱ्या नाहीत, परराज्यात चाललेत, पुण्यात चाललेत, त्या ठिकाणी पाणीची व्यवस्था नाही, रस्ते बरोबर नाही, आरोग्य बरोबर नाही. या महानगरपालिकेला मी या वर्षभराच्या कालावधीमध्ये 177 झोपडपट्ट्या फिरलो. या झोपडपट्ट्याचा पुनर्विकास करा, तुम्ही पुनर्वसन करा म्हणजे नेमकं काय? 8 दिवसाला पाणी आलं, सार्वजनिक शौचालय आहे, त्या ठिकाणी एक दिवस पाणी येतं, दुसऱ्या दिवशी पाणी टाकायला राहत नाही, संडास स्वच्छ होत नाही, सुलभ शौचालय स्वच्छ होत नाही, आणि तो दुर्गंधी आपल्या नागरिकांमध्ये जाऊन आरोग्य धोक्यात आलेलं आहे. काय आरोग्य चालू आहे बघा दररोज आरोग्य बाबतीमध्ये. एक तर तुम्ही आरोग्याचं दुर्लक्ष पूर्णपणे, रस्त्याचं सांगता, तरी काय विकास केला मला समजत नाही. परंतु एक विकास केलेला जातीवादीच्या माध्यमातून, मी सुद्धा हिंदू आहे, मी सुद्धा एक प्रकारचा हिंदू धर्माचा एक संस्थेचा प्रतिनिधी आहे, सनातन धर्मामध्ये काम करणारा, हिंदू शिवमध्ये काम केलेलं आहे, RSS मध्ये काम केलेलं आहे. परंतु हिंदुत्व हे राजकारणामध्ये आणून लोकांना दिशाभूल करून नाही का. महानगरपालिकेचा हिंदुत्व प्रश्न कुठे आहे सांगा बघू. महानगरपालिकेचा तुमचा विकास दाखवा, लोकांचं कामं दाखवा. कुठं बी जातं, रस्ते बरोबर नाही, लोकांना पाणी बरोबर नाही, मेन मुख्य पाणी बरोबर नाही. पाण्याचा प्रश्न सांगून तर पूर्ण एक रात्र एक दिवस जाईल, ते प्रश्न सुटणार नाही. अशा अनेक समस्या बाबतीत बगल देऊन केवळ हिंदुत्व आहे, जय श्रीराम किंवा अशा प्रकारे हिंदुत्व धर्माचं नाव घेऊन लोकांना दिशाभूल करून, काही लोकांना दादागिरी करून, काही लोकांना पैसे विकत घेऊन सत्ता काबीज करून आम्ही आम्हाला विकासाला मत देणे हे दाखवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून कामगार क्षेत्राशी निगडीत आहात. दररोज तुम्ही कुठल्या ना कुठल्या शैक्षणिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, अशा विविध प्रश्नासंदर्भात तुम्ही संबंधिताकडे जाऊन निवेदन देतात. फक्त निवेदनाशिवाय दुसरं काही पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही. आपण ॲडजस्टमेंट पण करता, अशी काही जणांची तक्रार आहे. नेमकं ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? बघा, मुख्य कारण असं आहे की निवेदन देणं सरकारी दरबारी एक सामाजिक संघटनेचं, राजकीय पक्षाचं, कार्यकर्त्याचा विषय आहे. तो निवेदन दिल्यानंतर तो प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला अनेक वेळा आंदोलनं केलेलं आहे, अनेक वेळा रस्त्यावर उतरलेलं आहे. आम्ही बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये न्याय नाही मिळाला, मग आत्मदान, परवा 2 महिन्यापूर्वी आत्मदानाचा इशारा दिला, आत्मदान करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला. आता आंदोलन नेमकं काय केलं? सत्ताधारी सत्ताधारी लोक काय करतात? त्यांनीच आंदोलन करतात, त्यांनीच परत निवेदनं देतात. आता विरोधकाचं कामच ते करतात. विरोधक जर एखादं आंदोलन केलं तसं नाही, परत त्याने आंदोलन करतात. नवीनच प्रथा पाडलेला आहे भारतीय जनता पक्षाने की ज्या वेळेला एखादा विषय घेऊन विरोधक रस्त्यावर उतरतो, त्याचं अगेन्स्ट आंदोलन करतात. हे भारतीय जनता पक्षाचं विरोधकांचं नामोहरम करण्याचा किंवा विरोधकांचं दखल न घेण्याचा प्रकार चाललेला आहे. सत्ताधारी आहे, तुम्ही तुमच्या विषयाने तुमच्या आमदारांना, खासदारांना काय घेऊन तुम्ही पूर्ण करू शकता. साधी गोष्ट आहे. तुम्ही अजित पवार गटाचे, तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस युती आहे, महायुती आहे, एकनाथ शिंदे साहेबांची तुम्ही महायुती आहे, एक भाजपचे तिघं मिळून आहेत. तुम्ही तिघं तर एकत्र राहू शकत नाहीत. तुम्ही तिघं एकत्रित राहून एका ठिकाणी संसार करून, एका ठिकाणी सत्ता चालवून, निवडणूक आल्या की परत वेगळ्या एकमेकांना लढता, हे लोकांना दाखवण्याचा प्रश्न आहे. हे त्यांचं म्हणण्याला कितपत जनता जनार्दन समजून गेलो, बाबा आम्ही ॲडजस्टमेंट करतो का? कुठलाही ॲडजस्टमेंट करू आम्ही. सिव्हिल हॉस्पिटल लढतो आम्ही, त्याचा ॲडजस्टमेंटचा प्रश्न कुठे येत आहे? बांधकाम कामगारात लढतो आम्ही, ॲडजस्टमेंटचा प्रश्न कुठे येत आहे? बांधकाम कामगाराचा 8 कोटीचा भ्रष्टाचार झाला म्हणून आम्ही आंदोलन केलं. त्याचं आज लोकमतमध्ये आहे. त्या पूर्ण अधिकाऱ्यांचं, त्या जे कोण भ्रष्टाचार केलं, जे कोण बोगस नोंदवलं, त्याचं पूर्ण चौकशी सध्या चालू आहे. 8 कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी एक निरीक्षकांनी केलेला आहे. म्हणजे ॲडजस्टमेंटचं म्हणायला काय, लोक म्हणाल आता का खारमपुरी मला आंदोलन केले, हे त्यांना असं म्हणायचं सवय आहे, त्यांचं पॉलिसी आहे भारतीय जनता पक्षाची. परंतु ते लोकांचं सेवा करण्यामध्ये ते कमी पडलेले आहेत, कमी पडणार आहेत. आणि त्यांच्या हाती सत्ता दिलं. आपण बघितलं, साधी गोष्ट आहे, उमेदवारी बाबतीमध्ये याच्या अगोदर सुद्धा 2012 मध्ये निवडणुकीमध्ये सत्ता होती महानगरपालिकेमध्ये, 50, 51, 52 नगरसेवक आलते. त्यावेळेला दोन्ही आमदार सारखं भांडलेत. नंतर कार्यकर्त्यांना निवडणुकाचे तिकीट नाही, दोघं भांडालेत आणि परत आता निष्ठावान त्यासाठी भांडणार.
मग तुम्ही भांडणच करणार, लोकांसाठी कधी भांडणार? निष्ठावंतासाठी, पक्षासाठी, तुमच्या सत्तेसाठी लढता, लोकांसाठी रस्त्यावर या, लोकांसाठी लढा, लोकांसाठी काय सुविधा करा, तेव्हा तुम्ही सांगा की आम्ही का तर केलं म्हणून. अशा प्रकारचं भारतीय जनता पॉलिसीला कोणी जनता बोलणार नाही. या वेळेला आम्ही म्हणले पहिला निर्धार मेळावा केला की दररोज मी पाणी देणार. सत्ता यावी अशी नाही आहे. एखादा जर नगरसेवक सभागृहात आमचा जनविकास क्रांती सेनेचा आला तो त्या विषयावर प्रत्येक मिटिंगमध्ये, प्रत्येक सभागृहातील ज्या ज्या वेळेला बैठका असतात त्या वेळेला पाण्याच्या प्रश्नामध्ये आमचं जनविकास क्रांती सेनेचा नगरसेवक लढेल. समजा दुर्दैवानं आमचा कोणी उमेदवार निवडून नाही आले, आम्ही रस्त्यावर उतरू दररोज पाणीसाठी लढण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. आपण तुमचं मागचं पार्श्वभूमी बघितलं तर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही नेतृत्व करत होता, सोलापूरचं नेतृत्व करत होता. तुम्ही ऐन वेळा सोडायचं नेमकं कारण काय? म्हणजे एवढा मोठा तुमचा पक्ष असताना तुम्ही त्यातनं बाहेर पडायचं आणि एक छोटासा पक्ष निर्माण करायचं, मग पक्षाला तुम्ही पण गद्दारी केली असं वाटत नाही का? त्याला गद्दारी म्हणत नाहीत. बघा, गद्दारी हा विषय पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलं त्याला गद्दार म्हणतात. आम्ही पक्ष सोडून एक वर्ष तुम्ही का वाढू शकला नाही? इथं स्थानिक नेतृत्व जे आहे ना, ते स्थानिक नेतृत्व आमचं ते काय त्यांनी कशा प्रकारचं नियोजन करायचं त्या बाबतीमध्ये उद्धव साहेबाकडं, आमच्या सगळ्या नेते मंडळीकडं एक वर्ष फिरलो. एक वर्ष कोणी दखल घेतले नाहीत आणि त्या माध्यमातून मी पक्षाचं न करता मी सोलापूर, माझा सोलापूर म्हणून पक्ष या ठिकाणी सामाजिक संस्था काढली. त्या संस्थेच्या माध्यमातून एक वर्ष काम केलं आणि लोकांसाठी लढलो. रेशन धान्यापासून, पाण्यापासून, स्वच्छतेपासून, लाईट बिलपासून, बीडी कामगारपासून, यंत्रमाग कामगारपासून सगळ्या गोष्टीमध्ये मी सोलापूर माझ्या लढा केला. आणि ऑक्टोबर 2000 परत 10व्या महिन्यामध्ये 2025 मध्ये संस्था रजिस्टर झाली माझी. राजकीय पक्ष निवडणूक आयोगाने मान्यता दिली, त्यामध्ये काम करतो. गद्दारीचं म्हणायला काय हरकत नाही, कोण बी काय म्हणू शकतात. एखाद्या कुटुंबामध्ये आपल्याला पटत नाही तर आपण दुसरं राहतो, पण आपल्या कुटुंबात जे आपले दैवत आहेत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे दैवत आहे. आपलं नाही मिळालं म्हणून त्या रुसू आपण, परंतु त्यांना आपण टीका करणं हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही आहे. आपण या ठिकाणी तुमच्या प्रचारातील वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. आपल्या मनातील आताचे जे राजकीय घडामोडी संदर्भात आपण थोडं मनोगत व्यक्त केलात. जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच, या विशेष कार्यक्रमात आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला पण शुभेच्छा आणि आपल्या पुढचे जे तुमचे उमेदवार आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद, आभार आहे. धन्यवाद. आपण माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला नवीन पक्ष स्थापन झालेल्या जनविकास क्रांती सेना पक्षाच्या प्रमुखाला बोलवून जे जनतेसमोर प्रश्न मांडण्याचा, जनतेसमोर आपला विचार मांडण्याचा, मत मांडण्याचा तो अधिकार प्राप्त करून दिला, त्याबद्दल जनदर्पण चॅनलला मी ऋणी आहे. तसे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्कंडे. धन्यवाद. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार, तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे,
तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वागचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो. लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा म्हणजे पडलेले पेशंट, त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे, त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो. स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे, गुडघे दुखणे, मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो. वागचौरे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत. यात आपण डिजिटल एक्सरे काढतो, मोठे फिजिओथेरपी सेशन आहे, त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे, स्टेनलेस स्टील थिएटर. त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो. तर अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीचे कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये एरिक्सन इन्शुरन्स आहे, हेरिटेज आहे, चोलामंडलम आहे, रिलायन्स आहे, लिबर्टी आहे, युनिक हेल्थकेअर आहे, SBI आहे, बजाज अलायन्स आहे, टाटा एज आहे, किर्लोस्कर, त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायअप आहे. तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या. मी डॉक्टर अभिजित वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. नमस्कार सोलापूरकर. आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन, हेअर आणि नेल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजश्री अभिजित वागचौरे. मी 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे. जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन, हेअर आणि नेल्सबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे, त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत